आपण आज PVC पाईप फॅक्टरीला व्हिजिट द्यायला आलो आहे. आज तुम्हाला दाखवतो मी PVC पाईप कसा तयार होतो आणि त्याची पूर्ण प्रोसेस काय असते ती. ही आहे बार्शीमधील भगवंत पाईप इंडस्ट्री, जे ते अर्धा इंचीपासून ते 7 इंचीपर्यंत पाईप तयार होतो. पावसाळा असल्यामुळे शेतात PVC पाईप कमी वापरला जातो, त्यामुळे PVC पाईपचा ऑफ सीझन असतो. 6 महिने सीझन आणि 6 महिने ऑफ सीझन असतो PVC पाईपमध्ये. ही जी मशीन दिसत आहे ती 50ची मशीन आहे. 50ची मशीन म्हणजे 50 किलो प्रति तासाला ही माल फेकते. ह्या मशीनचं 1 इंची साईज चालू आहे. 1 इंचीमध्ये 800 ते 2 किलो वजन घेतात. पाईप गरम होऊन बाहेर आल्यानंतर त्याला थंड केलं जातं आणि मॅन्युअल कटरच्या सहाय्याने ते कट केलं जातं. ही जी रूम आहे ती मिक्सरची रूम आहे, म्हणजे केमिकल आणि मालाचा योग्य वापर करून माल मिक्स केला जातो आणि तो मशीनमध्ये टाकला जातो. ही जी मशीन आहे ती त्या मशीनपेक्षा मोठी मशीन आहे. ह्या मशीनमध्ये 2 इंची ते 6 इंची 8 इंचीपर्यंत पाईप तयार केला जातो. ह्याचा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. पाईप ठेवण्यासाठी खूप जागा लागते, त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या साईजनुसार रॅक तयार केले आहेत. 2 इंची ते 7 इंचीपर्यंत त्यांनी रॅक तयार केलेले आहेत. मागच्या साईडला 7 इंची केसिंग थापी लावलेली आहे पूर्ण. आता आपण जाऊ कच्च्या मालाच्या गोडाऊनकडे. हे आहे ते गोडाऊन, जेथे PVC पाईप अख्खे, ज्याला स्क्रॅपमध्ये घेतलं जातं आणि बारीक तुकडा दाना करून त्याचं मशीनमध्ये यूज केला जातो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू त्यांची मोठी मशीन कशी काम करते व किती आउटपुट एका टाईमला सोडते व ते पाईप गाडीमध्ये भरून कसे लोड करतात. अशाच नवनवीन फॅक्टरी संदर्भात व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.